हाय फ्रेंड्स, सबियाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मटर पनीर। तर आपण सरळ भाषेमध्ये म्हणू शकता की आपण आज पनीरची भाजी करणार आहोत। तर त्यासाठी घेतलेलं आहे मी पनीर माझ्याकडे 100 ग्रॅम इतके आहे। तर 2 मीडियम साईजचे टोमॅटो आणि 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक उभे काप करून घेतलेले आहेत आणि टोमॅटो देखील बारीक करून घेतलेले आहेत। तर मटर अर्धी वाटी। मटर हे मी स्टोअर करून ठेवलेले होते म्हणून मला आता ते भेटले। तुम्हाला जर आता भेटले तर तुम्ही बाजारातून घेऊ शकता। तर आपली 2 मीडियम साईजच्या ढोबळी मिरची, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 ते 3 मिरच्या अर्ध्या कापून आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, तसेच आपला कोरडा मसाला, लाल तिखट, थोडं जिरे, हळद, मीठ आणि 1 चमचा गरम मसाला। तर हे आता आपण करायला घेऊया पनीरची भाजी। तर सुरुवातीला आपण एका कढईमध्ये कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं तेल मी 2 ते 2.5 चमचे घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये आता हा कांदा जो आपण उभा चिरून घेतलेला होता तो याच्यामध्ये फ्राय करायचा। कांदा थोडा वेळ जरा याच्यामध्ये फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच टाकायचं आपलं टोमॅटो आणि कांदा आणि टोमॅटो लगेच फ्राय होण्यासाठी, म्हणजे कांदा पूर्ण गोल्डन होण्यासाठी आणि टोमॅटो स्मॅश होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये। तर कांदा आणि टोमॅटो स्मॅश झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा इतका जिरे, लसूणच्या पाकळ्या, आले आणि हिरवी मिरची याच्यामध्ये आत्ता ॲड करायचं आणि याला चांगलं गोल्डन रंग येईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। गोल्डन रंग आल्यानंतर याला एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। जोपर्यंत हे थंड होतंय तोपर्यंत आपण त्याच तेलामध्ये आपली जी ढोबळी मिरची आपण कापून घेतलेली होती ती यामध्ये जरा फ्राय करून घेऊया। कोणतीही भाजी अशी तेलामध्ये फ्राय करून घेतली तर ती अगदी चवीला लागते। म्हणून मी इथे मिरची आपली ह्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेत आहे। त्यालाही एका बाजूला असं काढून घ्यायचं। आता हे वाटण आपलं थंड झालेलं आहे। आपण जे कांद्याचं आणि टोमॅटोचं करून ठेवलेलं ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडे पाणी घेऊन याला एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची। बारीक पेस्ट बनवल्यानंतर परत त्याच तेलामध्ये मी आपले पनीरचे तुकडे जे होते याला हलके ब्राऊन येईपर्यंत फ्राय केले। यालाही एका बाजूला प्लेटमध्ये काढून घेतलं। आता परत याच कढईमध्ये आणखीन थोडेसे तेल घालून याच्यामध्ये मी जी मिक्सरमध्ये आपण पेस्ट तयार करून घेतलेली होती ती पेस्ट याच्यामध्ये आत्ता ॲड केली।
याच्यामध्ये थोडे पाणी देखील वापरू शकता तुम्ही. मी हे पूर्ण मिक्सरच्या भांड्यातून पाणी हलवून काढून घेतलेलं आहे, पूर्ण बॅटर मिक्सरच्या भांड्यामधलं. ह्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये ॲड करायचे आपले सगळे सुके मसाले, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ. मीठ हे जपूनच वापरायचं, कारण आपण आधी कांदा लगेच गोल्डन येण्यासाठी थोडंसं मीठ वापरलेलं होतं. तर आपण मीठ हे चवीनुसार वापरायचं. आणि आता याच्यामध्ये सगळ्या भाज्या ॲड करायच्या. मटर, आपलं ढोबळी मिरची आणि पनीर. आणि याला चांगलं एकत्र करून घ्यायचं. लाल तिखटच्या ऐवजी तुमच्या घरातील आपली चटणी असते ना, आपण करून ठेवतो वर्षाला, ती चटणी वापरली तरी देखील चालते. तर आता याच्यामध्ये सर्वात लास्ट मी ॲड करते आहे थोडीशी साखर. टोमॅटोचा आंबटपणा जाण्यासाठी मी साखर ॲड करते आहे. आणि याला चांगलं आता एकत्र करून झाकण लावून एक 5 ते 10 मिनटे बारीक फ्लेमवर ठेवून द्यायचं. इथे मला पूर्ण 7 ते 8 मिनटे लागलेली आहेत. तर झाकण काढल्यानंतर बघा, आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. बऱ्यापैकी पनीरची भाजी बनत आलेली आहे. आता थोडा वेळ हे असंच मिक्स करत राहायचं. आणि गॅसचा फ्लेम बंद करून टाकायचा. ही झाली आपली पनीरची भाजी, अगदी सोपी, साधी, आपल्या घरगुती मटेरियलपासून बनणारी. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि थँक्यू.